जात धर्म भाषा कुठलंच बंधन नाहीये. ओ हो नो बॉल अँड सर्कल आउट. फलंदाज बाद. बॉल काउंट. तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती आला धोपाटणं. विकेट का दिला अर्धे विकेट. चार बाद झालेत. 14 धावा झालेल्या आहेत. अमरदादा आता दडपण आले बॅटिंग टीमकडे. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं जबरदस्त अफलातून कमबॅक केलंय. आणि अजून एक फलंदाज बाद होईल का? हा ना आता मात्र ट्रेन सुटली होती, मात्र कुठेतरी परतीच्या प्रवासात मात्र योग्य वेळी परतले दोन्ही फलंदाज. इकडून तिकडे तिकडून इकडे. कॉलेजची आठवण आली. 25 नंबरची वाट पाहायचो. 20 नंबर भरकन यायची भरलेली. 20 नंबर सोडायची की पकडायची, कारण मागून 25 होते. मग ती भरलेली निघाली तर जुन्या आठवणी उजाळा देत असताना काही आठवणी अशा आल्या आम्हाला. दारापर्यंत चालत जायची पोरं. नाही आहे ना नक्कीच योगेश? नक्कीच. ओहो यावेळेला हा बॉल लेग ब्रेक इन स्विंगिंग डिलिव्हरी आणि क्लीन बॉल. दांडी गोल. फलंदाज दीपक बॅक टू द डगआउट. डीजे ओ हा फटका चांगला आहे सौरभ, परंतु फिल्डर आहेत तिकडे. भिंत उभारली आहे. एकही चौकार अजूनही बरेच प्रतीक्षेनंतर एकही चौकार गेलेला नाहीये. प्रतीक्षा मोठी आहे. ओ बॉल बॅक ड्राईव्ह. ओ वरचे ड्रेस कोड जर का बघितलं तर हिपहॉप डान्सर वाटते तो. पण फलंदाजी फार छान केली. फक्त एक धाव खर्च केली. सहाला मंचावरती नितेश बघू शकतो. पांडुरंग दादा भोईर क्रिकेटचं एक जबरदस्त समर्पण. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात उत्कृष्ट यष्टीरक्षकाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर पांडुरंग दादा भोईर. आणि त्यांना बघितलं आम्ही जवळून आणि त्यांचा खेळ अनुभवलाय. आणि विकेटच्या किती क्लोज राहायचे आणि किती जवळ असताना आणि शेखर पाटील सारख्या आणि संतोष तांडेल सारख्या गोलंदाजांना कुठेतरी जवळ विकेट किपिंग करणं त्या काळात खूप कठीण होतं आणि त्यांनी ते काम केलंय. बघा मगाशी त्याची आपण पाहिली फलंदाजी मधली धमाल. तो आता करतोय गोलंदाजी मध्ये सुद्धा कमाल. विथ इज बॉलिंग स्किल द नेम इज वरद. वरदची गोलंदाजी बघा. लक्ष आहे ना? कुलदीप कुठे आहेत आमचे? कुलदीप कराव्याच्या 8ची टीम बनली तर ह्याला घ्या तुम्ही लवकर. हा चांगला खेळ आहे बघा. थोडं प्रमोट करा. आता हा ब्रेक केला कशासाठी? कारण धावा भरपूर हव्यात, त्यामुळे एक्स्ट्रा नको आपल्याला. 4 गेलं तरी चालतील, हरकत नाही. मॅच आपण जिंकलेलो आहोत, परंतु अशाही परिस्थितीमध्ये जर का आपण पाहिलं तर एक्स्ट्रा टाकायचे नाही. 3 चेंडू आणि 22 काढायचे. आम्ही हार मानणार नाही असं दाखवत असताना अभिषेक मिश्रा एबी. खर तर निखिल पाटील सुरुवातीला आला होता, त्याला कॅपिटलाइज करता आलं नाहीये. वरदकडनं एक चूक झाली होती, परंतु त्यानंतर जर का आपण पाहिलं ना तर नक्कीच इनिंगला एक्सप्लोर करता आलं नाही, इनिंगला कॅपिटलाइज करता आलं नाही. त्यामुळे कदाचित पडझड झाली आणि एक चांगली टीम मात्र स्पर्धेतून बाहेर जात असताना जो बेस देईल तो जिंकेल, जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पुढे जाईल त्यालाच मिळणार खरं तर प्राइजेस. आणि विजेत्या टीमचं आम्ही करू अभिनंदन. मंगलमूर्ती टीम विजेते टीम तुमचं आम्ही अभिनंदन करतो. आणि मॅन ऑफ द मॅचचं नामांकन नेम इज वन अँड ओनली मिस्टर वरद पाटील व्हीपी. वरदला आम्ही कधी बोलताना बघितलं नाही. वरदशी आम्ही थोडी चर्चा करू. वरद प्लीज जॉईन विथ मी. लवकर या, कारण न बोलणारे चेहरे आम्हाला आवडतात. वाजव. चला आमचे मुख्य कॅमेरामॅन मुख्य कक्षाकडे डेव्हिएट करतील आम्ही हा सन्मान करण्यासाठी. आम्ही आमचे बॅचमेट विनीत भुईर यांचे नानांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू. अभिनंदन, छान खेळलास विथ द बॅट, विथ द बॉल अँड विथ द कीपिंग स्किल ॲज वेल. ही हॅज लेझर आय फोकस ऑन अ बॉल ॲज अ विकेट कीपर, ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर.
थोडं आपण त्याचं मनोगत ऐकूया काय म्हणेल जेनझी जनरेशन